एव्हा आपण पुरुषांचे नागासाधू कसं बनतात ते आपण प्रक्रिया पाहिली होती मागच्या व्हिडिओमध्ये. स्त्रियासुद्धा नागासाधू बनू शकतात, बनतात नागासाधू. त्यांची प्रक्रिया थोडी वेगळी असते, परंतु स्त्रियांची प्रक्रिया फारच जबरदस्त असते. त्यांच्यासाठी ते फार कठीण काम असतं. स्त्रियांनासुद्धा पुरुषांप्रमाणे आखाडे असतात. आधी स्त्रियांचे आखाडे नव्हते स्पेशल, त्यांना पुरुषांच्या आखाड्यामध्ये जावं लागायचं. पण ते मग अनकम्फर्टेबल व्हायचे, त्यांच्यासाठी सुटी व्हायचे. मग स्त्रियांचे वेगळे आखाडे तयार करण्यात आले आणि तिथं मग स्त्रिया प्रवेश घेतात. स्त्रियांनी प्रवेश घेतल्याबरोबर जसं मी सांगितलं होतं, त्यांना आपल्या जुने नातेसंबंध, भूतकाळातले परिवार, त्यांच्याशी संबंध तोडावे लागतात. आता स्त्री इमोशनल असते की भावनिक असते, त्याच्यामुळे तिच्यासाठी ते सोपं नसतं एवढं. स्त्रीसाठी आपले संबंध तोडणं, रिश्तेदार नातेवाईकांचे ते इतकं सोपं नसतं तिच्या स्वभावामुळे. त्याच्यामुळे ज्या स्त्रियांनी आखाड्यामध्ये प्रवेश घेतला त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवलं जातं, त्यांच्या भूतकाळ तपासला जातो. ही स्त्री एवढा मोठा निर्णय का घेते, महिला नागासाधू बनायची एवढा मोठा निर्णय का घेते, तिची काही मजबुरी आहे का, तिने काही अपराध केलेला आहे का, तिची पृष्ठभूमी कशी आहे, परिवाराची सर्व माहिती घेतली जाते. त्या स्त्रीवर सुद्धा बारीक नजर ठेवली जाते. त्या स्त्रियाला आपल्या परिवाराची आठवण येऊन त्या भावना व्यवस्थित नाही होते, पुन्हा पुन्हा ते व्याकुळता नाही होते आपल्या परिवाराची आठवण येऊन. त्या स्त्रीवर सुद्धा बारकाईने लक्ष ठेवलं जातं. म्हणजे अजूनही सांसारिक मोहातच अडकली आहे का देवाच्या याच्यात अडकली आहे, त्याच्यामुळे तिच्यावर बारकाईने लक्ष दुसऱ्या स्त्रियांकडनं ठेवलं जातं. त्या स्त्रीला पण तपश्चर्या वगैरे साधना करायला कुठे पाठवत नाही, जंगल पाळ वगैरे कुठंच नाही. त्यांच्या आश्रमातच साधना केली जाते. स्त्रियांची साधना त्यांच्या आश्रमातच केली जाते. तिलासुद्धा आपले जे गुरु असतात, लेडीजच असतात, ते पण त्यांची पूर्ण सेवा करावी लागते. 10 ते 12 वर्ष स्त्रियांनासुद्धा ब्रह्मचार्य पाळावं लागतं. स्त्रियांनासुद्धा 10 ते 12 वर्ष ब्रह्मचार्य पाळावं लागतं. ब्रह्मचार्याचे पालन केल्यानंतर कमीत कमी 12-13 वर्षांनी त्यांना कुंभमेळा असे ठिकठिकाणी आयोजित होतात देशामध्ये, 4 ठिकाणी. मग तिथं त्यांना घेतल्याच्या पिंडदान करावं लागतं त्यांनासुद्धा, आपल्या स्वतःच्या आपल्या परिवाराचं. त्यांना नवीन नाव दिलं जातं, त्यांना माता किंवा माई असं म्हणून संबोधलं जातं. त्यांना नवीन नाव दिलं जातं आणि पिंडदान करायला लावतात. म्हणजे तुझ्या भूतकाळाचे नाव वगैरे सर्व विसरून गेले, आता फक्त तुला देवाची आराधना करायची आहे. त्या सकाळी भगवान शिवाची आराधना करतात आणि संध्याकाळी भगवान दत्तात्रेय त्यांची त्या आराधना किंवा पूजा करतात. पण तुम्हाला खोटं वाटेल, परदेशातल्या स्त्रियासुद्धा नागासाधू झालेल्या आहेत. परदेशातल्या स्त्रिया आता एक इटलीमधली नागासाधू आल्या होत्या, गुजरातमध्ये राहतात ते. गुजरातमध्ये त्यांचे आश्रम 30 वर्ष, किती 30 वर्षापासून राहते ते, 30 वर्ष. एक दुसरे इटालियन यांच्या ग्रुप आला होता, इतक्या सुंदर संस्कृत भाषेचे श्लोक म्हणतात, तर आपल्याला सुद्धा जमणार नाही ते, खरं सांगतो. जर ती कॅसेट लावून दिली तर आपल्याला ओळखता येणार नाही की हे श्लोक इटलीच्या स्त्रियांनी म्हटलेले आहेत. तर त्या स्त्रियांनासुद्धा अध्यात्माची म्हणा किंवा सनातन धर्माची आवड असते. त्याच्यामुळे ज्या स्त्रिया त्यासुद्धा नागासाधू बनू शकतात, नागासाधू त्यासुद्धा बनू शकतात. पण स्त्रियांसाठी मी सांगितलं आहे थोडं कठीण काम असतं. एवढं ते सहजासहजी जसं पुरुषांच्या असतं तेवढं स्त्रीची इतकं सहजासहजी राहत नाही. त्यांनासुद्धा ब्रह्मचार्य मरेपर्यंत पालन करावं लागतं. विशिष्ट क्रिया असतात त्याच्याद्वारे त्यांचं मन पूर्ण परिवर्तित केलं जातं. तर जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा. आपल्या कमी आखाड्यात महिला नागासाधूंचे, परंतु त्यांचे तप, त्यांची तपश्चर्या पाहण्यासारखी आहे. महिला सुद्धा डगमग होत नाही, आपल्या निर्णयावर त्या ठाम राहतात. करा शेअर जास्तीत जास्त. धन्यवाद.